नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहतात आणि आजचा भाग देखील खूप छान आहे, त्यामुळे शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर आता सकाळी सकाळी सायली मस्त देवी आईची पूजा करत असते. तर तेवढ्यातच आता तिथे कल्पना येते. आता कल्पना विचारते, झाली का गं पूजा? त्यावर सायली सांगते, हो आई झाली. त्यावर कल्पना बोलते, अगं तू आल्यापासून आहे ना, मला या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायची गरजच राहिली नाही आहे पहा. बरं मी इथे दागिने काढून ठेवले होते आणि खूण म्हणून त्यात दुर्वाही ठेवल्या होत्या. अगं दुर्वा आहे तिथे, पण मग दागिने कुठे गेले? त्यावर सायली सांगते, आई ते सगळे दागिने ना तिकडे टेबलवर ठेवले आहेत मी, ते पुसायला हवेत ना. त्यावर कल्पना बोलते, अगं हो, तू पण तुझे सगळे दागिने घाल हं आज. नाही म्हणजे पूर्ण आईने तसं सांगितलंय की गुढीपाडव्याचा सण अगदी छान साजरा झाला पाहिजे म्हणून. त्यावर आता सायली विचारते, आई दागिने तर इथेच होते ना, मग तिथे खूण करून ठेवायची काय गरज बरं? त्यावर आता कल्पना सांगते, अगं आता वयानुसार काय झालंय ना, मी कुठली गोष्ट कुठे ठेवते ते माझ्याच लक्षात राहत नाही. म्हणून मग कसं हे असं काही खूण करून ठेवली की मग बरोबर लक्षात राहतं. अगं तुला एक गंमत सांगते, मी लहान होते ना तेव्हा काय करायचे, माझे जर कोणाशी भांडण झालं ना, मी त्याला असं माझा कोपराने त्याच्या पोटातच वारायचे. त्यावर आता सायली बोलते, आई तुम्ही लहानपणी असं करत असाल असं वाटत नाही हं. त्यावर कल्पना देखील बोलते की अगं हो ना, आणि मग माझ्या आईने ना हे बघ माझ्या हाताला इथे कोपराला चटका दिला, तो डाग अजून देखील हातावर आहे. त्यानंतर मात्र मी काही कोणाला कोपराने मारलं नाही. आता सायलीला मात्र आठवतं की शांता मावशी आणि वंदना जाधवनेच देखील हेच सांगितलेलं की बबलीला जेव्हा भाजलं तेव्हा खूप काही भाजलं होतं तिच्या खांद्याला आणि कदाचित त्याचा डाग अजून देखील तिच्या खांद्यावर असूच शकतो. आता मात्र सायली शक्कल लढवते आणि कल्पनाला बोलते, आई तुमच्याकडे एखादी सोनेरी काठाची नवीन साडी आहे का हो? त्यावर आता कल्पना बोलते, अगं हो आहे ना, माझ्या मैत्रिणीच्या मुलीच्या लग्नात तिने दिली होती मला, तुला घालायची आहे का? तुला हवी आहे का माझी साडी? त्यावर सायली बोलते, नाही मला नको आहे, पण एक काम कराल का, आज प्रियाला द्याल का ती साडी नेसायला? त्यावर आता कल्पना बोलते, नाही गं बाई, तिला नाही देणार मी माझी साडी नेसायला. त्यावर आता सायली बोलते की आई मी सांगते म्हणून द्या ना. त्यावर आता कल्पना देखील तयार होते आणि बोलते की ठीक आहे, पण फक्त तू सांगतेस म्हणून देते मी माझी नवी कोरी साडी तिला नेसायला, नाहीतर माझी अजिबातही इच्छा नाही आहे माझी साडी तिला द्यायला. पण अगं नक्की तुमचं चाललंय तरी काय? इतक्या दिवसांपासून तू आणि अर्जुन जे काही सांगताय ना ते आम्ही दोघंही ऐकतोय. त्यावर आता सायली बोलते की आई आमच्यावर विश्वास आहे ना तुमचा, मग अजून फक्त थोडे दिवस, योग्य वेळ आली की आम्ही दोघं सगळं काही सांगणारच आहोत तुम्हाला. त्यावर आता सायली पुढे बोलते, तुम्ही फक्त आता थोडे दिवस मी सांगतेय तसं करा. त्यावर आता कल्पना बोलते, अगं पण त्या तन्वीकडे त्या साडीवरचा ब्लाऊज पण नसेल ना मॅचिंग, आणि माझ्याकडेही नाही आहे त्या साडीवरचा मॅचिंग ब्लाऊज तिला द्यायला. त्यावर आता सायली बोलते, आहे तिच्याकडे मॅचिंग ब्लाऊज आहे, पण तो स्लीवलेस आहे. त्यावर आता कल्पना बोलते, पण तुला कसं माहीत? त्यावर सायली बोलते, घरातली सगळी कामं मीच तर पाहते, त्यामुळे तिचे कपडे मशीनला देते, प्रेसला देते, त्यामुळे तिच्याकडे कोणकोणते कपडे आहेत ना हे मला चांगलं माहीत आहे. त्यावर कल्पना थोडं हसूनच बोलते, हो फक्त तिच्याकडचंच काय, अगं घरात कोणाकोणाकडे काय काय कपडे आहेत ना हे सगळं काही तुला माहीत आहे मला. बरं ठीक आहे, अगं पण गुढीपाडवा आहे, सणासुदीला असं स्लीवलेस? त्यावर आता सायली बोलते की आई आजच्या दिवशी एक दिवस काय होतं आहे बरं, आणि मला ना थोडंसं काम आहे, मी तुम्हाला नंतर सांगेल, पण प्लीज मी सांगते तसं करा ना. आता सायली एवढी रिक्वेस्ट करत असते म्हटल्यावर कल्पना देखील आता सायलीने सांगितल्यावर लगेच आता रेडी होते तिची साडी प्रियाला देण्यासाठी आणि तिला स्लीवलेस ब्लाऊज देखील घालून देण्यासाठी. तर पुढच्या सीनमध्ये त्यांनी दाखवलं आहे की आता मस्तपैकी त्या दोघीही देवीला नमस्कार करतात आणि सगळेच जण आता मस्त हॉलमध्ये किचनमध्ये सगळ्यांची पूजेची तयारी सुरू असते. तर अश्विन आणि अर्जुन दोघे मिळून आता तोरण बनवत असतात आणि खरं तर तोरण बनवायला अर्जुनला काही जमत नसतं आणि त्याचं तोरण पाहून मात्र अश्विनला हसू येत असतं.
तर सायली आणि विमलताई स्वयंपाकाची तयारी करत असतात. आता तेवढ्यातच प्रताप तिथे येतो आणि बोलतो की गुढीची काठी मी व्यवस्थित साफ करून ठेवली आहे. तितक्यात आता हा अर्जुन देखील आता अश्विनला बोलतो, अश्विन अरे नीट बनव ना तोरण, कसं बनवलं आहेस बरं तू, पहा बरं. त्यावर आता अश्विन बोलतो, काय अरे मी व्यवस्थितच बनवतोय, तू पहा बरं काय केलं आहेस. आता तोरण बनवून झाल्यावर अश्विन सगळ्यांना दाखवतो, हे पहा माझं तोरण झालं पण तयार. आता त्याचं पाहून अर्जुन पण लगेच बोलतो, हो माझं पण तोरण झालंय तयार. आणि आता अर्जुनला काही तोरण बनवताही येत नसतं. त्याने आता सगळे आंब्याचे पानं उलटे पालटे वगैरे त्या तोरणमध्ये लावलेले असतात आणि त्याचं तोरण पाहून मात्र आता त्याला सर्वजण हसत असतात. त्यावर आता कल्पना बोलते, अर्जुन अरे काय हे, अरे तू सायलीचा नवरा आहेस याचं तरी थोडं भान बाळग की. सायली कसं सगळी कामं निगुतीने करते आणि तू मात्र सगळा गोंधळच घालत असतोस बरं. त्यावर आता कल्पना बोलते, जाग तूच त्याला मदत कर आता तोरण बनवायला. तर तितक्यातच आता तन्वी तिथे येते आणि बोलते, सॉरी हां आई, तसं मला यायला थोडासा उशीरच झाला, सगळी कामं झाली ना आता पूजेची, खरं तर मला पूजेची तयारी करायची होती. त्यावर कल्पना बोलते, काही हरकत नाही अगं, अजून भरपूर कामं बाकी आहेत, ती करशील ना तू. त्यावर आता तोंडावर उसनं हसू आणत आता प्रिया बोलते, हो हो करेल ना. त्यावर आता कल्पना तिला सांगते की तू एक काम कर, पहिलं बागेमध्ये जाऊन ना कडुलिंब घेऊन ये आणि त्यानंतर साखरेची गाठी बनव. आता साखरेची गाठी म्हटल्यावर मात्र प्रिया गोंधळून जाते, कारण तिला तर काही हे असं काही येत नसतं. त्यावर ती बोलते, काय साखरेची गाठी, पण मी मात्र कधी बनवलीच नाही आहे. त्यावर कल्पना बोलते, अगं काही हरकत नाही, मग आज बनव, विमल सांगेल तुला सगळं. विमल प्रियाला सांग की साखरेची गाठी कशी बनवायची आणि दोघीजणी मिळून बनवा. त्यावर विमल देखील बोलते, हो हो तन्वीताई, मी सांगते तुम्हाला, तुम्ही तसं करत जा, अगदी सोपं असतं बरं का गाठी बनवणं. आणि आता कल्पना सायलीला सांगते, सायली तू बाळाचा आणि अस्मिताचा आवरले का पहा बरं, त्यांना घेऊन ये. आता सायली निघणार अस्मिताला आणायला, तर तेवढ्यातच आता अस्मिता बाळाला घेऊन तिथे येते. आता बाळ येताच मात्र सगळेजण मस्त खुश होतात आणि अश्विन लगेच पुढे होऊन आता अस्मिताच्या हातातून बाळाला घेतो. तर आता प्रताप बोलतो की माझ्याकडे आणा बरं, आणि आता अश्विन त्या बाळाला प्रतापकडे देतो. तर आता मस्तजण सगळे बाळाला असे खेळवत असतात. तर प्रताप आणि अश्विन देखील आता बाळाला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतात. त्यावर अर्जुन बोलतो, अरे काय किती अवघड बोलताय, मलाच काही कळत नाही, त्याला काय कळत असेल बरं. आणि आता बाळाला बोलतो की बाळा तुला हॅपी गुढीपाडवा हं. आता खरं तर अस्मिताच्या मागोमाग तिथे सचिनही आलेला असतो आणि खरं तर सचिनला पाहून सगळ्यांचेच तोंड पडतात. तर आता सचिन नाटक करत बोलतो की मम्मा डॅड हॅपी गुढीपाडवा. आता त्याला इग्नोर करत कल्पना तन्वीला बोलते, तन्वी अगं जातेस ना तू कडुलिंबाची पानं आणायला. त्यावर तन्वी देखील बोलते, हो जाते, आणते हं. आता तन्वी तिथून निघून जाते. तर खरं तर सचिनला पाहून अर्जुनची खूप चिडचिड होत असते. त्यावर सायली त्याला समजावते, सण आहे ना आज, मग आजच्या दिवस तरी शांत राहा. तर तन्वी आता इकडे गार्डनमधनं मस्त कडुलिंबाची पानं घेऊन आली आहे आणि ती आता गार्डनमध्येच असते ना, आता स्वतःशीच बडबडत असते, काय ह्या सुभेदारांचं, एवढी कडुलिंबाची ही कडू पानं असल्याशिवाय यांचे काही सण साजरे होतात की नाही. एकतर डोक्याला ताण आहे आणि तेवढ्यात तिच्या फोनवर साक्षीचा फोन येतो. त्यावर आता ही बोलते की काय चाललंय बरं, या साक्षीने आणि सचिनने ना मला कबूतर बनवून पाठवले, नुसते माझ्या पायाला चिठ्ठी बांधून मला इकडून तिकडून उडवत असतात बरं हे दोघे. त्यात ते सदाबाई नाईक सतत एक तासाला मेसेज फोन करून पैसे मागत असतात माझ्याकडनं. आणि मग तिच्या लक्षात येतं की मैनाने तर काल शेवटचा मेसेज केला होता, त्यानंतर तिचा फोन वगैरे काहीच आला नाही आहे. आता ती विचार करते की कुठे गायब झाले असतील हे. हां जाऊ दे, कदाचित गुढी उभारत असतील म्हणून नसेल केला तिने काही फोन मेसेज वगैरे. आणि ती चेक करते की मैनाने शेवटचा मेसेज कधी केला होता. तर इकडे सायली आणि अर्जुन आता त्यांच्या कपाटात ठेवलेले चांदीचे भांडे काढत असतात. त्यावर सायली आता भांडे काढता काढता अर्जुनला विचारते, अहो ते मैनाचा फोन कुठे ठेवला आहे बरं तुम्ही. त्यावर अर्जुन बोलतो की इथेच आहे कपाटात. का बरं.
त्यावर सायली बोलते की अहो, मैना आता सतत तन्वीला पैशांसाठी फोन करत असते आणि आता कालपासून काहीही फोन मेसेज नाही म्हटल्यावर तिला संशय येऊ शकतो ना, आणि असं अजिबातही होता कामा नये. त्यामुळे आपल्याला मैनाच्या फोनवरनं सतत तिच्या कॉन्टॅक्टमध्ये राहणं गरजेचं आहे. आता अर्जुनला देखील हे पटतं आणि अर्जुन बोलतो की नाही, हे बरोबर आहे, पण तू उगाचच 12वी नंतर शाळा सोडलीस. तू लॉच करायला हवं होतं. आणि तो मैनाचा फोन तो आता सायलीच्या हातामध्ये देतो. त्यावर सायली बोलते की मी जरी लॉ केलं नसलं ना, तरी मी वकिलीनबाईच आहे आणि माझा मेंदू वकिलीनबाईसारखा चालायला हवा आहे की नाही. आणि सायली आता त्या मैनाच्या फोनवरनं तन्वीला मेसेज करते, ए पोरी, अगं कुठे आहेस तू? तू माणूस पाठवणार होतीस ना पैसे घेऊन, काय झालं बरं त्याचं? अगं तुझ्या बापाची तब्येत लई बिघडली आहे बरं, लागलीच पैसे पाठव. तर इकडे आता तन्वीच्या फोनवर मेसेज पडताच आता ती मेसेज ओपन करून पाहते आणि आता बोलते की झालं, सैतानाचं नाव घेतलं आणि सैतानाचा लगेचच मेसेज आला. तर आता ती तो मेसेज पाहतच असते. तर तेवढ्यातच आता लगेच तिला अश्विन आवाज देतो आणि बोलतो, तन्वी, अगं झाले का कडुलिंबाचे पानं काढून? मम्मा तुला बोलावतीये, चल बरं पटकन. आणि आता तन्वी काही मैनाला फोन मेसेज वगैरे काही करत नाही आणि अश्विनने बोलवल्यावरती लगेच आता घरात येते. तर आता सायली अर्जुनला बोलते की तुम्ही आजच सदा मैनाकडे जा आणि त्यांना जे चॅलेंज दिलं आहे आपण, ते चॅलेंज आपण आजच पूर्ण करूयात. प्रियाचा खरा चेहरा त्यांच्यासमोर आणणं खूप गरजेचं आहे. आता सायली 2.0 प्लॅन करते म्हटल्यानंतर आजच हे चॅलेंज पूर्ण होणार आहे. त्यावर अर्जुनला देखील तिचं म्हणणं पटतं. तर आता इकडे तन्वीला किचनमध्ये मस्त आता त्या साखरेच्या गाठी बनवण्यासाठी आता कामामध्ये गुंतवून ठेवलेलं असतं. तर विमलताई तिला आता मदत करत असतात आणि तिला सांगतात की पाक होतोय ना, तोपर्यंत ही कडुलिंबाची पानं तुम्ही कुटून घ्या. त्यावर आता प्रिया बोलते की अशी 2-2 कामं सोबत कशी करू बरं मी. तर इकडे सोफ्यावर मस्त आता अस्मिता आणि सचिन दोघेही ते बसलेले असतात. तर हा सचिन आता अस्मिताला बोलतो की अस्मिता, बोललीस का तू डॅडसोबत? अगं बोल ना त्यांच्याशी, विचार ना त्यांना ते बँकेमध्ये गेले होते का, त्यांनी काही कॉन्टॅक्ट केला आहे का बँकेमध्ये, कधी होईल तुझं अकाउंट ॲक्टिव्ह. त्यावर आता अस्मिता बोलते की अरे हो, पूजा तर होऊ दे मग बोलते. त्यावर सचिन बोलतो, पूजेचा आणि याचा काय संबंध? तुला कळतं आहे का माझ्यावर किती प्रेशर आहे? आणि तेवढ्यातच त्याचा फोन वाजतो आणि तो बोलतो की बघ, आला त्या माणसाचा फोन, आणि फोनवर बोलायला बाहेर येतो. तर कल्पना आणि प्रताप बाळाला खेळवत असतात. तर सायली आणि अर्जुनही आता खाली आलेले असतात भांडे घेऊन. पण आता तेवढ्यातच आता ही प्रिया साखरेचा पाक गोड झाला आहे की नाही हे चेक करायला तो पाक हातावर घेते आणि तिचा हात भाजतो. आता ती ओरडते, तेवढ्यातच अश्विन आता तिच्याकडे पळतो तिचा हात भाजलाय पाहायला. तर आता कल्पना सांगते, प्रिया अगं काय चाललंय तुझं? अगं तो पाक चाखायचा नसतो, नैवेद्य दाखवायचं आहे की नाही आपल्याला देवाला. त्यावर आता अर्जुन तिची मस्करी करत बोलतो, कदाचित तिला वाटलं असेल की तो तिखट झालाय की काय, म्हणून तिला खाऊन पाहायचा असेल. त्यावर सायली देखील बोलते, अगं त्यात साखर आणि पाणी सोडून दुसरं काय आहे बरं, गोडच होणार ना पाक. आता अश्विनला मात्र हे अजिबात आवडत नाही आणि अश्विन बोलतो, ती पहिल्यांदा करते ना हे सगळं, मग तिची अशी मस्करी करायची काही गरज आहे का. त्यावर प्रतापही आता खोटेपणा करत बोलतो की हो हो, काय चाललंय बरं तुमचं, तन्वी पहिल्यांदाच करते ना सगळं काही, मग तिला व्यवस्थित सगळं काही करू देत. त्यावर कल्पना आता पण सायली आणि अर्जुनला खोटं खोटं ओरडते आणि बोलते की सायली अर्जुन काय चाललंय बरं तुमचं, तन्वी बनवतीये ना, मग तिला बनवू द्या, तिला असं चिडवायचं नाही, हो की नाही हो. त्यावर प्रतापही बोलतो हो हो. त्यावर आता अर्जुन बोलतो हो, पण हे दिवाळीपर्यंत बनेल ना, नाहीतर आपल्याला दिवाळीला या गाठींचं तोरण लावावं लागेल बरं का. त्यावर आता कल्पना बोलते, तन्वी पटापट हात चालव गं. आता अश्विन तिला मदत करत असतो. तर कल्पना लगेच बोलते, अश्विन गुढी उभारायची ना, जात बरं तू बाहेर तयारी कर सगळी. आणि अर्जुनला देखील बोलतो, अर्जुन तू देखील जा बरं अश्विनच्या मदतीला.
त्यावर प्रतापही बोलतो, हो हो मीही येतो तुमच्या मदतीला. आणि तो बाळाला अस्मिताकडे देतो. आणि आता अश्विन, अर्जुन आणि प्रताप तिघेही मिळून आता गुढीच्या तयारीसाठी बाहेर जातात. तर इकडे तन्वी मात्र आता त्या गाठी बनवत असते आणि विमलताई तिला ते कडुलिंबाचे पानं कुटायला सांगतात. आता मात्र हिला काहीही एक येत नसतं आणि ही आता सगळा गोंधळच घालत असते किचनमध्ये. तर तिचा असा गोंधळ पाहून सायली आणि कल्पनाला खरं तर हसू येत असतं. त्यावर आता कल्पना सायलीला बोलते, सायली नैवेद्याचं तू पाहशील ना गं सगळं? त्यावर सायली बोलते की हो हो पाहील मी सगळं. त्यावर आता कल्पना सायलीला बोलते की सायली जा तू तयार होऊन ये मस्त. मीही जाते आणि तयार होऊन येते. आणि ती तन्वीला सांगते की तन्वी अगं पटापट हात चालव हं, तुलाही साडी घालायची आहे ना, तुलाही तयार व्हायचं आहे की नाही. तर इकडे बाहेर आता हा सचिन कोणाशी फोनवर बोलत असतो आणि त्या समोरच्या माणसाला सांगत असतो की मला थोडीशी मुदत वाढवून द्या, फक्त 2 दिवस तरी वाढवून द्या मला कळतं आहे मी देणार आहे तुमचे सगळे पैसे. नाही माझ्या बायकोच्या अकाउंटचा प्रॉब्लेम झाला आहे, त्यामुळेच मग तुमची इन्स्टॉलमेंट द्यायला मला थोडासा उशीर लागतो आहे. पण माझ्यावर विश्वास ठेवा, मला फक्त 2 दिवस द्या. 2च दिवसामध्ये मी तुमची सगळे काही पैसे देऊन टाकतो. आणि तेवढ्यातच आता प्रताप, अर्जुन आणि अश्विन बाहेर येतात. आणि खरं तर ते याचं हे फोनवरचं सगळं काही बोलणं ऐकतात. आता अर्जुन खरं तर खूप चिडतो आणि बोलतो की सचिन तू ना. पण प्रताप त्याला मध्येच थांबवतो आणि बोलतो की अर्जुन अरे आज गुढीपाडवा आहे ना, जाऊ देत सोड चल. आणि आता तिघेही मिळून मस्तपैकी आता गुढी उभारत असतात. इथे गुढी उभारताना वगैरे दाखवली आहे. तर इकडे प्रियाने देखील आता त्या साखरेच्या गाठी वगैरे बनवल्या आहेत आणि सायली देखील तयार होऊन आली आहे खाली. तर कल्पना देखील आता मस्त तयार होऊन येते आणि तिने आता तन्वीसाठी साडी आणलेली असते सायलीने सांगितल्याप्रमाणे. आणि ती प्रियाला बोलते की प्रिया अगं आवरलं का तुझं? अगं आजच उभारायची आहे गुढी आपल्याला. आणि हो हे बघ ना मी तुझ्यासाठी साडी आणली आहे अगं. नाही आज नेसशील ना गं तू ही साडी आणि मला नेसून दाखव हं, मला पाहायचं आहे तू या साडीमध्ये कशी दिसतेस म्हणून. आता आपल्यासाठी साडी आणली आहे हे पाहून तन्वी मात्र जाम खुश आहे खरं तर. आणि बोलते की काय माझ्यासाठी आणली ही साडी? हो हो नेसेल ना मी ही साडी. त्यावर आता कल्पना तिला बोलते की जा मग पटकन आता ही साडी नेसून ये, आपल्याला पूजा पण करायची आहे. त्यावर आता तन्वी खरं तर मनातल्या मनात विचार करत असते की अरे वा, म्हणजे मी जे एवढं राबती आहे त्याचा काहीतरी फायदा झाला आहे. तर कल्पनी आज मला साडी दिली आहे, सायलीला नाही. म्हणजे माझ्या या नाटकांचा चांगलेच भुललेत सगळेच जण. तर आता ही हे असा विचार करते. पण आता हिच्या विरोधामध्ये काय नाटक शिजतं हे मात्र खरंच हिला माहीत नाही आहे प्रेक्षकांनो. तर सायली आणि विमलताई मात्र तिचं हे नाटक पाहून हसत असतात. त्यावर आता प्रिया बोलते पण ना एक प्रॉब्लेम आहे. नाही म्हणजे याच्यावरचा ब्लाऊज ना स्लीवलेस आहे आणि असं गुढीपाडव्याला स्लीवलेस कसं चालेल ना. त्यावर कल्पना बोलते की अगं खरं तर मला ब्लाऊज शिवायला वेळच मिळाला नाही आणि माझ्याकडे पण काही तुझ्या मापाचा ब्लाऊज नाही आहे. काही हरकत नाही. अगं असं कुठे लिहून ठेवलं आहे का की गुढीपाडव्याला स्लीवलेस नाही घालायचं म्हणून? आपल्या घरामध्ये असं काहीही नाही आहे, घाल हं तू. आता तेवढ्यातच सायली तिथे येते. बोलते असं कसं बरं, सणासुदीला असं गुढीपाडव्याला तू असं स्लीवलेस ब्लाऊज घालणार आहेस? हे अजिबातही चालणार नाही. कधी काय कपडे घालावेत ना याचं भान असायला हवं. त्यावर आता कल्पना सायलीलाच खोटं ओरडत बोलते, सायली अगं मीच सांगितलं आहे तिला स्लीवलेस ब्लाऊज घालायला आणि तुझं काय चाललं आहे बरं? तिला जो ब्लाऊज घालायचा आहे ना तो घालू देत, तू शांत राहा. आता मात्र हे ऐकून तन्वी जाम खुश झाली आहे की आता कल्पना सायलीला ओरडती आहे आणि तेही चक्क तन्वीसाठी. आता तन्वी बोलते की हो मी येते हां आई, थँक्यू. खरं तर ही साडी ना म्हणजे फक्त साडी नाही आहे, हा तुझा आशीर्वाद आहे अगं माझ्यासाठी. आणि आता ती साडी नेसायला जाते. आता खरं तर सायली आणि कल्पना दोघीही हसत असतात. त्यावर आता कल्पना बोलते, सायली तू सांगितलं तसं केलं ना गं मी सगळं?
त्यावर सायली बोलते की हो आई, तुम्ही ना एकदम उत्तम अभिनय केला आहे, तुम्हाला त्यासाठी पारितोषिकच मिळायला हवं आहे. त्यावर कल्पना आता तन्वीचं सोंग आणत बोलते आणि तन्वी ही काही कमी नाही आहे नाटक करण्यात. कसं म्हणत होती, आई ही काही साडी नाही आहे, हा तुमचा आशीर्वाद आहे. आणि आता विमलताई तिथे येतात आणि तिघेही हसत असतात. त्यावर आता सायली बोलते की आई आता अजून एक काम करा हं, आता थोड्याच वेळाने ना तिला आवाज द्यायला सुरुवात करा, नाही म्हणजे तिची ना साडी नेसताना अगदी गडबड उडायला हवी आहे. तर तन्वी आता इकडे तिच्या खोलीमध्ये येते ती साडी घेऊन आणि आता तिच्या हातांना खरं तर अजूनही तो कडुलिंबाचा वास येत असतो आणि बोलते की काय ते कडुलिंबाचा वास येतोय अजून देखील माझ्या हातांना, माझा हात देखील भाजलाय, पण जाऊ दे काही हरकत नाही. आज कल्पेने मला साडी दिली आहे आणि सायलीला काय दिलं आहे, सायलीला मात्र ठेंगा मिळाला आहे आज. चला म्हणजे मी जे इतकं राबती आहे ना घरामध्ये त्याचा काहीतरी फायदा तर नक्कीच होतो आहे. तर इकडे सायली आणि कल्पनाची आता मस्त तयारी सुरू असते आणि आता खरं तर पूजेची सगळी काही तयारी झालेली असते. त्यावर आता सायली बोलते की आई प्रियाला आवाज देऊयात ना आता. त्यावर कल्पनाही बोलते की हो. आणि त्या आता प्रियाच्या खोलीच्या खिडकीजवळ येतात आणि कल्पना आता तिला आवाज देते, तन्वी अगं अजून किती वेळ, अगं आजच गुढीपाडवाची पूजा करायची आपल्याला, आवरले की नाही तुझं अजून. त्यावर आता ती बोलते की हां आई, काय ना ती नवीन साडीची घडी मोडतीये ना म्हणून थोडासा टाईम लागतोय हो. त्यावर आता सायली कल्पनाला खुणावते की मला आवाज द्या, मी तिच्या मदतीला जाते असं सांगा तिला. त्यावर कल्पना आता तिला तन्वीला आवाज देऊन सांगते, तन्वी अगं मी सायलीला पाठवते तुझ्या मदतीसाठी, दोघीजणी पटकन आवरा. आणि सायलीला हे आवाज देते, सायली जरा इकडे ये ग, तन्वीला मदत कर साडी नेसायला. आणि आता सायली आता थोड्या वेळाने बोलते की हो आई करते मी मदत. आणि आता सायली देखील तन्वीच्या खोलीत जाते तिला मदत करायला. तर कल्पना इकडून दोघींनाही आवाज देते, पटकन आवरून बाहेर या दोघी पण. आता सायली तिकडे तन्वीची मदत करायला येते तर तिने आता अजिबातही व्यवस्थित साडी नेसता आलेली नसते तिला. त्यावर सायली बोलते की मी करते, कसा लावलायस तो पदर, उलटा लावलायस, मी तुझी मदत करते. त्यावर आता तन्वी बोलते, अच्छा म्हणजे तू माझी सेवा करणार आहेस का आता. त्यावर सायली बोलते, सेवा वगैरे काही नाही, मला आईंनी सांगितले तुझी मदत करायला म्हणून आली आहे मी. आणि आता सायली तिच्या साडीच्या निर्या व्यवस्थित करून देत असते तर तोपर्यंत ही प्रिया पदर व्यवस्थित करते. त्यावर सायली बोलते की सरळ उभी राहा, देईल मी पदर पण व्यवस्थित लावून. आणि आता पदर लावताना सायली मात्र तन्वीच्या खांद्यावर असलेला तो भाजल्याचा डाग पाहते आणि तो डाग पाहून सायलीची तर आता खात्रीच बसते की हीच आता बबली लोखंडे म्हणून. आणि आता सायली मनातच बडबडत असते, चला आता मात्र शंकेला थोडीही जागा नाही आहे, आता चांगली खात्रीच पटली आपली की हीच बबली लोखंडे. आता सायली तिला पदर वगैरे लावून देते आणि बोलते की आजचा दिवस खूप खास आहे, लवकर आवरून बाहेर ये. त्यावर प्रिया बोलते काय. त्यावर सायली बोलते की अगं आज गुढीपाडवा आहे ना, मग तेच बोलते गुढीपाडव्याची पूजा करायची की नाही आपल्याला, म्हणून म्हटलं की आजचा दिवस खास आहे, लवकर आवर आणि बाहेर ये. त्यावर तन्वी तिला बोलते हो तू जा, मी आलेच आवरून. तर सायली आणि विमलताईंची आता किचनमध्ये आवरावरच सुरू असते. तर तेवढ्यातच आता अस्मिता बाळाला घेऊन येते आणि तिच्या मागोमाग सचिनही येतो. तर सचिन आता अस्मिताला बोलतो की अस्मिता अगं आता तरी बोल ना तुझ्या बाबांना, त्यांना विचार ना ते बँकेमध्ये जाऊन आले आहेत का नाही ते. त्यावर अस्मिता बोलते की अरे हो पण गुढी तर उभारून होऊ देत, मग जातील ना ते. आणि तसंही अरे आज गुढीपाडवा आहे, आज कशा बरं बँक चालू असतील, आज तर सगळ्या बँकचे कामंही बंद असतील आणि आपल्याला पैशांचं एवढंही अर्जंट नाही आहे. आणि खरं सांगू का तुला, मी जर हे असं सारखं जर त्यांना विचारलं ना तर त्यांनाही कळेल की तू माझे पैसे वापरतोयस म्हणून. त्यावर आता खरं तर सचिन खूप चिडतो आणि बोलतो की हो का, आणि जरी आज सुट्टी असली ना तरीही मॅनेजर मात्र त्यांचा फोन नक्की उचलेल. अगं त्यांची ओळख असणाऱ्या मॅनेजरसोबत आणि म्हणूनच तर त्यांना एवढ्या गोष्टी मॅनेज करता आल्या आहेत.
आता खरं तर अस्मिता त्याला समजवायचा प्रयत्न करत असते की आज गुढीपाडवा असल्याने सगळ्या बँका बंद असणार आहेत वगैरे, आणि तू त्यांच्यावर असा अविश्वास दाखवू नकोस, त्यांनी काही एक केलेलं नाही आहे. पण मात्र सचिनला हे काही पटत नाही आणि सचिन मात्र तिथून निघून जातो आणि बोलतो की तुला ना काही माझ्याशी घेणं देणंच राहिलेलं नाही आहे, तू कर तुला काय करायचं ते. आणि अस्मितावर ओरडून तो बाहेर निघून जातो. आता खरं तर त्याच्या या अशा वागणुकीने अस्मिताच्या डोळ्यात लगेच पाणी येतं. आता सायली हे सगळं काही पाहते आणि धीर द्यायला तिथे येते. आता ती अस्मिताच्या खांद्यावर हात ठेवते आणि बोलते की अस्मिताताई, आज गुढीपाडवा आहे, आजच्या दिवस तरी डोळ्यांतनं पाणी काढू नका. आणि हो, डोळ्यात पाणी नक्की काय येतं आहे ना याचा पण तुम्ही एकदा विचार करा. तर अस्मिताला मात्र सायलीचं म्हणणं अजिबातही पटत नाही आणि ती आता सायलीशी काही एक न बोलता तसंच पूजेसाठी बाहेर येते. तर आता सायलीने मस्त अशी छान अशी रांगोळी काढलेली असते बाहेर आणि सगळेजण मिळून आता मस्त गुढीची पूजा करत असतात. तेवढ्यातच आता कल्पना बोलते, अश्विन, अरे प्रिया कुठे राहिली, तिला बोलाव ना, कधी येणार आहे ती पूजेला. त्यावर आता प्रताप बोलतो, ती येईल तेव्हा येईल, तुम्ही सगळे मात्र पूजा करून घ्या, पूजेला उशीर नको व्हायला. तर अश्विनही बोलतो की ती साडी नेसतीये, येतच असेल ती. तर सायली आता अर्जुनला खुणावते आणि बाजूला बोलावते. आता अर्जुन सायली बाजूला येतात. तर अर्जुन बोलतो, वा बायको, नाही म्हणजे आज तू मला खुणावतीयेस आणि बाजूला बोलावतीयेस, नाही नेहमी तर हे असं मी करत असतो ना. त्यावर आता सायली बोलते, अहो समोर गुढी आहे याचं तरी भान ठेवा, आणि मी तुम्हाला हे सांगायला बोलवलं आहे की आपलं काम झालं आहे. त्यावर अर्जुन विचारतो की कोणतं काम. त्यावर सायली सांगते की मी पाहिलं, प्रियाच्या खांद्यावर ती भाजल्याची खूण आहे, म्हणजे हीच बबली लोखंडे हे आता कन्फर्म झालं आहे. त्यावर आता अर्जुनलाही आनंद होतो आणि तो बोलतो की काय. त्यावर सायली बोलते की अहो जरा हळू बोला, नाही तर घरचे ऐकतील आणि इतक्यात कोणाला काही सांगायला नको आहे. तर त्यांचं बोलणं सुरू असतानाच आता प्रिया येते. तर आता प्रिया आल्याच बोलते कल्पनाला, आई बघ ना कशी दिसते मी नेसली तू दिलेली साडी. आणि अश्विनलाही बोलते की अश्विन, अरे बघ ना, आईने खास गुढीपाडव्यासाठी माझ्यासाठी ही साडी आणली आहे, कशी दिसते मी. त्यावर अश्विनही बोलतो की छान दिसतेस. कल्पनाही बोलते की अगं एकदम छान दिसतेस तू या साडीमध्ये. पण आता अश्विन थोडीशी नाराजी व्यक्त करत बोलतो, पण हा एकच ब्लाऊज होता का तुझ्याकडे. त्यावर आता तन्वी बोलते की अरे मी आईला विचारलं, आईने मला परवानगी दिली होती आणि आईला विचारूनच मी घातला आहे हा ब्लाऊज. त्यावर कल्पना देखील बोलते, हो मीच सांगितलं होतं तिला, काही हरकत नाही आहे. तेवढ्यातच आता सायली तिथे येते आणि बोलते, प्रिया अगं तो पदर कसा लावला आहेस तू, थांब मी नीट करून देते. आणि तो पदर नीट करण्याच्या बहाण्याने तिच्या खांद्यावरची ती भाजलेली खूण ती आता अर्जुनला दाखवते आणि अर्जुनही ती खूण पाहून आता आश्चर्यचकितच होतो. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्जुन आता इकडे सदा मैनाला भेटायला येतो आणि त्यांना बोलतो की तुम्ही दिलेलं चॅलेंज पूर्ण झालं आहे, प्रियाचा खरा चेहरा आता तुमच्यासमोर आलायच. त्यावर आता मैनावती बोलते की तुम्ही तर एकटाच आलायस, तुझी बायको कुठे आहे, ती लई बोलत होती ना ती. त्यावर अर्जुन बोलतो की हो ती घरीच आहे आणि तीही तुमचंच काम करते आहे. आता सायली अर्जुनला व्हिडिओ कॉल करते आणि दाखवते की तन्वी आता तिच्या खोलीमध्ये मस्त बेडवर पडलेली असते आणि ती मैनाचे मेसेज पाहते आणि बडबडत असते की या सदाला आणि मैनाला नक्की काय झालं आहे बरं, हा सदा गेला की काय. नाही गेला असेल तर बरंच असेल म्हणायला, नाही त्याच्या मागोमागनं ही मैना पण जायला हवी आहे, म्हणजे कसं हे दोघेही जर गेले ना माझं टेन्शन मात्र कायमचं जाईल. आता तिच्या तोंडून हे ऐकल्यावर सदा आणि मैना मात्र चांगलेच शॉक झालेत. नाही म्हणजे आपलीच पोरगी आपल्याबद्दल असे विचार करते हे ऐकून आता दोघंही खूप जास्त दुखावले गेले आहेत. तर हा एपिसोड आवडला असल्यास चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढील एपिसोड पाहायला देखील विसरू नका. धन्यवाद.